हेची सुख पडते मागतो आगळे, हेची सुख पडती मागतो आगळे, आनंदाचे फळे सेवादान। जन्म जन्मांतरे तुझा चंकिला, करून विठ्ठला दास ठेवी। तुझा भावाडे वने चित्ता, करावा अनंता नाश त्याचा। जन्म जन्मांतरे तुझा चंकिला, करून विठ्ठला दास ठेवी। अभय देवोनी करावे सादर, रक्षणे विसर पडूनी दे। जन्म जन्मांतरे तुझा चंकिला, करून विठ्ठला दास ठेवी। तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, ते ते कल्पतरू पुरैसे। जन्म जन्मांतरे तुझा चंकिला, करून विठ्ठला दास ठेवी। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। हेची सुख पडती मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान। जन्म जन्मांतरे तुझा चंकिला, करून विठ्ठला दास ठेवी। श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपलं असणारं आराध्य दैवत सकल सत्ताधीश श्री पंढरीरायासमोर मागणी करतात। आता तसं पाहता आजची हरिदिने आहे, एकादशी आहे। तुम्ही म्हणाल एकादशीला कुठं मागणी करायची असते? आपल्यासारख्याला कधी मागायला हरकत नाही। नियमानं बघायला गेलं तर आपण कायम मागणारीच आहे, नाही का? हे द्या, ते द्या, माईक द्या, फॅन द्या। मागणी एकादशीला जरी नसली तरी जागराला मागणी चालते। उद्या काल आहे त्याच्यामुळं आज जागर आहे, म्हणून मागणी पर अभंग घेतलेला आहे। विठ्ठला तर आजची एकादशी आहे, फाल्गुन वद्य एकादशी आहे आणि म्हणून आजच्या दिवशी जागराच्या कीर्तन रूपी सेवेला मागणी करणारा अभंग घेतलेला आहे।
आपल्या सप्ताहाची जी आरंभ झालेला आहे, मला वाटते षष्टीला का पंचमीला झालेला आहे ना, पंचमीला झालेला आहे. पंचमीला आपल्या विशेष महत्त्व आहे बरं का. तुम्ही म्हणाल पंचमीला महत्त्व असायला काय, आपण सासरवासिनी आहे का? सासरवासिनीला ज्या पंचमीचं महत्त्व असते ती श्रावणात असते, त्याचा आणि ह्या फाल्गुनातल्या पंचमीचा काही संबंध नाही. फाल्गुनातल्या पंचमीला वारकऱ्यांकरता विशेष पर्वणी आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. फाल्गुन शुद्ध नाही बरं का, फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे ज्या दिवशी सप्ताह तुमचा सुरू झाला त्या दिवसाला विशेष महत्त्व काय आहे. जगद्गुरु तुकोबाराय फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी आपलं सदेह वैकुंठगमन करतात. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळामणी सकळ संता तोषविले. हे जे कार्य घडलं महाराजांचं वैकुंठगमन घडलं ते फाल्गुन वद्य द्वितीयाला, म्हणजे की कधी आपण त्याला बीज म्हणतो. द्वितीय म्हणजे यालाच उपशब्द बीज आहे. प्रतिपदेला जसं पाडवा म्हणतात तसं द्वितीयेला काय म्हणतात, बीज म्हणतात. म्हणून फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी किंवा तुकोबारायांची बीज म्हणून आपण जो दिवस साजरा करतो त्या दिवशी महाराजांनी सदेह वैकुंठगमन केलं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ते दिव्य लोकाशी नेली. त्याचा त्याग केला नाही आपल्यासारख्या सामान्य जीवासारखा, तर त्याला दिव्य लोकाला घेऊन जाण्याचं सामर्थ्य महाराजांनी प्राप्त केलं. कुडी सहित झाला गुप्त तुका, हे सगळं बीजेच्या दिवशीचं वर्णन आहे. आणि बीजे दिवशी म्हणजे द्वितीयेच्या दिवशी प्रातःकाळी महाराज वैकुंठगमन करतात. आणि वैकुंठगमन झाल्याच्या नंतर अखंड देहू क्षेत्रामध्ये महाराजांचा वियोग उत्पन्न झाल्यामुळे सगळे लोक तटस्थ बसलेले आहेत. बीज गेली, तृतीया गेली, चतुर्थी गेली. पंचमीच्या दिवशी महाराजांनी आपल्या कन्या भागीरथी देहू क्षेत्रामध्ये इंद्रायणी काठाच्या पलीकडल्या अलीकडे देहू आणि पलीकडे इंद्रायणीच्या येलवाडी नावाचं गाव आहे, तिथं महाराजांच्या कन्येला दिलेलं आहे, म्हणजे दिलेलं होतं. आणि त्यांच्याकडं त्या दिवशी महाराज जाणार होते. कधी? रंगपंचमीच्या दिवशी. रंगपंचमीच्या दिवशी बाबा येणार आहेत असा त्यांना ध्यास लागलेला आहे. पण त्यांना अगोदरच कळालं एखाद्याकडून की आपले बाबा वद्य द्वितीयेच्या दिवशीच भगवंताबरोबर सदेह वैकुंठगमन करून बसलेले आहेत, ते काही आता देहूमध्ये नाही आहेत. आणि आता काहीही झालं तरी कन्येचं पित्यावरती नितांत प्रेम असतं. सणावाराच्या दिवशी आपली मुलगी आपल्या वडिलाची पाठ घासून देते. पोरं नालायक असतात, चपलानं पाठ घासते. पण कन्येचं मात्र बापावरती काय प्रेम असतं, अतिशय नितांत प्रेम असतं. आपला ज्या माणसाला मुली आहेत तो गेला, त्याचा जीव गेला की लगेच कळतं सगळ्याला, कारण त्याच्या मुलीला काय होतो, धाय मोकलून ती रडते. तसं मुलाला काही लगेच रडू येईल असं सांगता येत, दुःख होत नाही असं नाही, त्यालाही होतंय, पण त्याला मर्यादा आहे. अशा पद्धतीचं बापावरती नितांत प्रेम असणाऱ्या कन्या भागीरथी माता. कोण भागीरथी माता म्हणजे कोण? ज्यांनी आपल्या लहानपणामध्ये छोट्या छोट्या उंजळीत भरून अनगडशहा बाबाच्या फकीरात पीठ टाकावं. ते पीठ सुद्धा कसं, जिजाबाई आईसाहेब दळायला बसलेले आहेत, अनगडशहा फकीर बाहेर आलेला आहे, भिक्षा मागितली. भागीरथी मातेनं ती बघितलं, भिक्षावाला आलेला आहे म्हटल्यानंतर आईसाहेब दळायला बसलेले आहेत, त्या जात्याच्या जवळ पडलेले पीठ गोळा केलं आणि घेऊन जात असताना आईसाहेबांना राग आला. म्हणले वडिलांनी सुद्धा सगळं वाटून दिलं आणि तूही वाटायला लागले, म्हणून हातावर काय मारला, हात मारला. हातातनं पीठ सांडलं महाराज थोडंफार, आणि जेवढं सांडलं मुळात चिमुकले हात, त्याच्यामध्ये पुन्हा ते हात मारल्यामुळे सांडलं आणि राहिलं तेवढं पीठ घेऊन त्या अनगडशहा बाबाला ते घालायला गेल्या. अनगडशहा फकीर हसायला लागले. म्हणले या कटोऱ्यामध्ये मोठमोठ्या श्रीमंतांनी आपली सगळी दौलत ओतली तरी ते काय भरलेला, आणि तुम्ही एवढं एवढं पीठ घेऊन याच्यात भरायला आलेलं आहे. पण ते अनगडशहा फकीर होते, त्यांनी बघून तरी म्हणलं घाला म्हणले पीठ. पीठ घाला म्हणल्यानंतर त्यांनी हात, त्याच्या पिठाचा हात तो त्याच्यामध्ये झटकला, पीठ सगळं हातातलं त्या कटोऱ्यात टाकलं तर कटोरा भरून ओसंडायला लागला. अनगडशहा फकीराला वाटलं आजपर्यंत हा माझा सिद्ध असणारा कटोरा मोठमोठ्या धनवंताला ह्याच्यात दौलत खाली करायला लावली, त्यांना
फकीर करून ठेवलं. कोणाला? जे दौलतवान होते, धनवान होते, तुमचा कटोरा मी भरतो, मी मी म्हणणारे असे सगळे, त्यात सगळी दौलत ओतून टाकली तरी ते काही भरला नाही. उलट त्यांना फकीर व्हावं लागलं दौलत ओतणाऱ्याला. आणि अशा अनगडशहा फकीराचा कटोरा भरण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे त्या भागीरथी माता. अनगडशहा फकीराला वाटलं तेच तुकाराम महाराज आहेत काय. तुकाराम महाराजचा शोध घेत ते तिथं आलते. त्यांनी विचारलं, आप तुकाराम महाराज आहे क्या? भागीरथी मातेनं त्यांना हसून खिनवलं, म्हणले हे माझे बाबा तुकाराम महाराज आहेत. ते कुठे गेले? ते म्हणले भंडाऱ्यावर भजना करता गेले, बाहेर गेलेले आहेत. मग त्यांनी तिथं थांबले. हा कधीचा प्रसंग आहे? रामेश्वर शास्त्रींना अनगडशहा फकीराने शाप दिला. विहिरीत, पाण्याच्या विहिरीत अनगडशहा फकीराची विहीर होती. विहिरीमध्ये अनगडशहा फकीराच्या पूजेचं साहित्य त्याच्यातून पाणी काढलं जायचं आणि तिथं कोणालाही विहिरीत खाली उतरायला परवानगी नव्हती. का तर ते पाणी पूजेला वापरायचं. आणि रामेश्वर शास्त्रींनी वरून उडी मारून त्याच्यामध्ये स्नान केलं. आणि अनगडशहा फकीराला कळाल्याबरोबर त्यांनी सांगितलं, ऐसे ही डुबते रहो. पाण्यातनं वर आले की अंग दाह व्हायचं, पाण्यातनं वर आले की अंगाला दाह व्हायचा. किती वेळ विहिरीत बसायचं. शिष्य संप्रदाय मोठा होता. ओलं उपरणं केलं, अंगावरती घेतलं, झारे घेतले, पाणी मारत 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 आळंदीला आले, आळंदीला बसले, अनुष्ठान केलं. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर का जो अवतार नामयाचा. त्यांचा तुमच्याकडून अपराध घडलाय, त्यांच्या गाथा तुम्ही बुडवायला लावल्या. असा अपराध घडलेला आहे, त्यांच्याकडे जायला पाहिजे. तुकाराम महाराजांच्याकडे ते स्वतः गेले नाहीत, शिष्याला पाठवलं. असं असं झालंय म्हणून शिष्यानं जाऊन सांगितलं. त्या शिष्याकरवी महाराजांनी एक अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. आणि हा अभंग रामेश्वर शास्त्रींनी वाचल्याबरोबर अंगाचा दाह काय झाला? शांत. आता ही बातमी कोणाला कळाली? ज्यानं दाह होईल असा शाप दिला. कोणी? अनगडशहा. अनगडशहाला कळालं माझा शाप शांत होतो. माझ्या शापाला असा कोण आहे? तुकाराम महाराज असे कोण आहेत जे त्यांनी उत्शाप दिल्यावर मी दिलेल्या शापाचं खंडन होतं. म्हणून बघू तरी तुकाराम महाराज कोण आहेत. म्हणून ती तुकाराम महाराजच्या घरी आलते. आणि तुकाराम महाराजाच्या अगोदर तुकाराम महाराजांच्या कन्येनंच त्यांचा काय भरला? कटोरा भरून गेला. त्यांनी तुकाराम महाराजांच्या कन्येच्या पायावरती डोकं ठेवलं. महाराजांचा तर प्रश्नच नाही. नित्य तिथून पुढे नित्य अनगडशहा फकीर महाराजांच्या कीर्तनाला श्रवणा करता बसायचे. तर सांगायचा हेतू एवढाच की त्या भागीरथी माता अधिकार संपन्न. आणि त्यांना कळालं की आपले बाबा निजधामाला निघून गेले. आता त्यांना सगळं ठाऊक आहे, या देहाचं इति कर्तव्यता काय आहे, आपले बाबा कोण होते, हे सगळं जरी ठाऊक असलं तरी ते बाबा असल्यामुळं, आपले वडील असल्यामुळं त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे. आणि बाबांची म्हणजे तुकोबरायांची आठवण येऊन त्यांना अतिशय रडायला यायला लागलं. त्यांनी तुकाराम महाराजांना भेटण्याचा धावा केला. त्याच्यामध्ये असं प्रकरणामध्ये त्या चरित्र भागामध्ये गोपाळ महाराजांनी लिहिलेलं आहे. काही चरित्र भाग आहे, त्यातले काही प्रमाण फक्त बीजेच्या वेळेला, पंचमीच्या वेळेला तिथं तेवढ्यापुरती म्हणले जातात. त्यातलं प्रमाण आहे, बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करे धावा. त्यांनी धावा सोडला, धावा पुकारला. आणि धावा पुकारल्याच्या नंतर देवाला धास्ती पडली. तुकोबरायांना घेऊन आपण वैकुंठाला आलेलो आहे खरं, पण आता तुकाराम महाराजांना खाली जावं लागते, त्याशिवाय पर्याय. महाराज गेले बरं का खाली. कुठे गेले? महाराज खाली उतरले, भूतलावरती उतरले आणि भागीरथी मातेची भेट घेतली. त्याच्या अगोदर भागीरथी माता असा धावा करत करत आपल्या सासरावरून आपल्या देहू क्षेत्राकडं, माहेराकडं धावतच आल्या. धावत आल्यानंतर वाटेमध्ये इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीमध्ये त्यांनी आपल्या देहाला झोकून दिलं, उडी टाकली. उडी डोहात टाकली मत्स्येवरी ती झेलिली. इंद्रायणीतल्या डोहातले मासे इतके पुण्यवंत आहेत की तुकाराम महाराजांच्या कन्येला बुडू दिले नाही. सगळ्यांनी एकी केली आणि त्यांना ढकलून कडेला आणलं. तेच मासे आहेत ज्या माशांनी गाता खाल्ला नाही, खाली धरून ठेवला होता नुसता, नाही का, त्याचं रक्षण केलं इंद्रायणीमध्ये. अशा पद्धतीचे ते मासे पूर्व काळामध्ये चरित्र भागामध्ये असं सांगितलं जायचं की यमुनेच्या डोहातले प्रत्यक्ष मासे त्या ठिकाणी अवतीर्ण झाले, महाराज देत आहेत म्हणून. अशा पद्धतीनं तर त्या माशांनी तिला वाचवलं. ते देहू क्षेत्रामध्ये सगळं त्यांनी महाराजांचा टाहो फोडला. महाराज आले. ते कधी आले? त्या पंचमीच्या दिवशी महाराज पुन्हा आले. म्हणून पंचमीला विशेष महत्व आहे. आणि
म्हणून पंचमीला विशेष आपल्याकडे महत्त्व आहे. आपल्या फड संप्रदायामधले काही सप्ते बीजनिमित्त सुरू होतात, काही सप्ते पंचमीला सुरू होतात आणि काही नाथरायांच्या षष्टीच्या निमित्तानं सुरू होतात. नाथरायांच्या षष्टीच्या ठिकाणी सुद्धा आपल्या देहूकर फडाची अत्यंतिक महत्त्वाची सेवा असते. आणि पंचमीच्या दिवशी महाराज पुन्हा आल्याच्या नंतर भागीरथीची भेट घेतली. भागीरथीला समजावलं, म्हणले मेलेल्याला रडायचं असतं. म्हणले मी काही मेलोय काय? अहो अखंडित जैसे तैसे, मी काही मेलेलो नाही, मेलं तर रडायचं असतं. महाराजांनी सांगितलं चला म्हणले. आता ते त्यांच्या घरी गेले. महाराज भागीरथी मातेच्या घरी गेले. आता महाराजांना जायची गडबड आहे. आता आपल्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला जर एवढी गडबड असेल, तुकाराम महाराजाला परत जायची किती घाई असेल. महाराज तिथं खास भेट घेण्याकरता आले, वैकुंठावरून परत आले. असं काही पंढरपूरवरून 200-400 किलोमीटरवरून आलते का? वैकुंठामध्ये गेले होते आणि देवाच्या वैकुंठामधून पुन्हा महाराज भेटी करता परत आले. महाराजांनी सांगितलं मी काही थांबणार नाही, मला जायचं आहे. आता कन्येचा आग्रह आहे, काहीतरी खाऊन जा. आता लगेच काय होईल? लगेच तयार होणारा पदार्थ कुठला? तुम्ही मॅगी बिगी सांगू नका बरं का. मॅगी लगेच तयार होणारा पदार्थ शेवया. त्याच्यावरूनच मॅगी काढली पुढं. तर शेवया लगेच तयार होतात म्हणून भागीरथी मातेने शेवया तयार केल्या. शेवयाची गंमत अशी आहे, तयार लगेच होतात पण थंड होत नाहीत, खाता येत नाहीत लगेच. मग ते वेळ जायच तेवढा जातो. शेवया केल्या, त्याच्यावरती साखर टाकली, लोणकड तूप टाकलं आणि दूध टाकायच्या वेळेला लक्षात आलं घरातलं दूध संपलेलं आहे. दुधाच्या शोधार्थ भागीरथी माता शेजारी चालल्या. तुकाराम महाराजांना लक्षात आलं, म्हणले काय आणायचं आहे? दूध आणायचं आहे. थांब म्हणले. तिथं त्या गावामध्ये येलेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे, त्याचं नाव येलेश्वर. तुकाराम महाराजांनी त्या येलेश्वराची पूजा केली आणि येलेश्वराच्या मंदिरामध्ये नंदी होता, त्या नंदीची धार काढली. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गवळणींकडे राधेकडे पाहत पाहत धार काढायला बसले. कशाखाली बसले? बैलाच्या जवळ बसले आणि बैलाची धार काढली. बैल जिवंत होता. पण आमच्या तुकाराम महाराजांनी दगडाच्या असणाऱ्या शिळेच्या नंदीची काय काढली? धार काढली. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले. आणि दूध काढलं महाराज. ते दूध भागीरथी मातेच्या हातामध्ये दिलं तुकाराम महाराजांनी आणि भागीरथी मातेने ते दूध महाराजांच्या ताटामध्ये शेवयामध्ये घातलं. महाराजांनी शेवया खाल्ल्या. म्हणून आजही देहूमध्ये, देहू पंचकृषीमध्ये आणि ज्यांना हा कथाभाग माहीत आहे अशा वारकऱ्याच्या घरात पंचमी दिवशी थोड्या का अशा नैवेद्याला काय करतात? शेवया करतात. आणि दशमीच्या दिवशी कन्या करतात. फाल्गुन शुद्ध दशमी दिवशी तुकाराम महाराजच्या घरी देव गेले आणि देवाला तुकोबारांनी कन्या खाऊ घातल्या. देवाने एक विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या आणि दुसऱ्या तुकाराम महाराजच्या घरी खाल्ल्या, परत कुठेही खाल्लेल्या दिसत. म्हणून दशमीच्या दिवशी कन्याचा नैवेद्य पांडुरंगाला असतो. पण ह्यात गंमत बघा, देवाला कन्या आणि देवाचे भक्त असणारे तुकोबारायला शेवया, म्हणजे गोड तुकाराम महाराजाला. म्हणून भक्त व्हा, देव व्हायच्या नादी लागू नका. भक्त म्हणता वाटे गोड, पण पुढचा अवघड आहे. भजन मुद्रा अति अवघड. असो, या न्यायाप्रमाणे पंचमीला विशेष महत्त्व आहे. म्हणून आपला सप्ताह जरी पंचमीला होत असला तरी पंचमीचं महत्त्व तुम्हाला ठाऊक असावं म्हणून एवढा वेळ घातला, खर्ची घातला. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने महाराजांनी या प्रस्तुत अभंगामध्ये भगवंतासमोर काही सेहरी मागणी केलेली आहे. आता आपल्यासारख्यानं देवाकडे मागणी करायचं ठरल्यावर आमची मागणी ही शाश्वत स्वरूपाची नसते. म्हणजे मागणी कायम करतो आपण, पण मागितलेली वस्तू शाश्वत नसते. आम्ही काय मागायचं? संपत्ती मागायची, धन मागायचं, दौलत मागायची. महाराज सांगतात ते प्रारब्ध वशामध्ये प्राप्त होईल ते मागायचं नसतंच, काही गरजच नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, सोस करिशी वाया, भजे मना पंढरीराया. नाही का? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. या न्यायानं अशा गोष्टी काय मागायची गरज नाही. ज्या ज्या वेळेला संचितामध्ये आहे त्या त्या वेळेला प्रारब्ध वशामध्ये त्या गोष्टी जेवढ्या ज्याला प्राप्त व्हायच्या त्याला होतात. मग भगवंतासमोर काय मागायचं? तर भगवंतासमोर आपल्याला जे प्रारब्धामध्ये मिळणार नाही, जिथं प्रारब्धाचं प्राबल्य चालणार नाही,
जिथं प्रयत्नाचं म्हणजे कर्माचं प्राबल्य चालणार नाही, जिथं भगवंताच्या शक्तीचं प्राबल्य चालतं अशा गोष्टी मागायच्या भगवंताकडे. मग तुम्ही म्हणाल नेमकं काय मागत बसायचं? तर काय मागत बसायचं एवढं बुद्धी डोकं आपण चालवायची गरजच नाही. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, नाथराय आदी करून सर्व संतांनी जे देवाकडे मागितलं तेच आपण मागायचं. आपली बुद्धी लावायची गरजच नाही. म्हणजे व्यवहार जीवनामध्ये आपण आजारी पडल्यानंतर आपण काय खातो? औषधं खातो. आजारी कोण पडलेलं असतंय? आपण. औषध खायची कोणी? आपण. त्याचा परिणाम कोणावर होणार? आपल्यावर. त्याचा खर्च कोणी करायचा? आपण. पण बुद्धीनं, कोणाच्या बुद्धीनं खावे लागतात? डॉक्टरच्या. तसं आपण जरी परमार्थ केला, आपण जरी सेवा केली, आपल्याच हिताकरता आपण जरी देवाकडे काही मागायची वेळ आली तर आपल्या बुद्धीनं मागायचं नाही. ज्यांचं हित झालेलं आहे, जे आपलं हित करू शकतात अशा संतांच्याच बुद्धीनं मागायचं. विठाला असं का करायचं? कारण व्यवहारामध्ये आपण घर बांधतो, आपली जागा पाहिजे. घर बांधायला जागा कोणाची पाहिजे? नियमानं, बरं का. तुम्ही काय रानात बांधत असला तर मला काय मारायचं, पण आपल्या जागेवर घर पाहिजे, जागा आपली पाहिजे. घर कोणाला बांधायचं? आपल्याला. त्यात राहणार कोण? आपण. कोणाला पाहिजे तसं बांधायचं? आपल्याला पाहिजे तसं. त्याचा खर्च कोणी करायचा? आपणच करायचा. पण हे सगळं करताना बुद्धी कोणाची वापरावी लागते? इंजिनियरची. आपल्या बुद्धीने बांधलं तर वरचा मजला बांधूस तर खालचा पाया खाली जायचा. आपल्याला काही त्यातलं ज्ञान नसतं. या न्यायाप्रमाणे मागणी करत असताना संतांनी जे मागितलेलं आहे तेच देवाकडे मागायचं. संत महात्मे काय मागतात? तर आनंदाची फळे सेवादान. महाराजांनी सेवेचं दान भगवंतासमोर मागितलं. आम्हाला काय द्या? तुम्ही सेवा द्या. म्हणजे आम्हाला तुमचा सेवक करून घ्या, आम्हाला तुमचा दास करून घ्या, अशी मागणी आहे. अंकित अंकिला दास अंकित अंकिला दास तुझा देवा, संकल्प हा जीवा तुका म्हणे, सर्व भावे नाम गायीन आवडी, सर्व माझी जोडी पाये तुझे. आम्ही तुझ्या अंकित असणारा, अंकिला असणारा दास व्हावं हाच आमच्या जीवाचा काय आहे? संकल्प आहे. इथं म्हणलेलं आहे महाराजांनी, जन्म जन्मांतरे तुझाची अंकिला, करोनी विठ्ठल दास ठेवे. दास तुमचे दासेचा दास नाही का? मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. देवाबद्दल आणि संतांच्या बद्दल बऱ्याच वेळेला सांगितलं पाहिलं तर दास्यत्वच सांगितलेलं आहे. ज्ञानोबरायांच्याकडे गेलं तर ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, तो माझा स्वामी मी तुझा रंक. रंक म्हणजे सेवक म्हणजे दास. आणि पाहता न दिसे वेगळीक, किंवा कामारी 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 होईन, या गोविंदाचे घर गे नगे बाई. कामारी म्हणजे दास. दास होण्यामध्ये एवढं काय आहे? दास्यत्व हे एवढं प्रौढ तुकाराम महाराजांच्याकडे आलं कुठून? एवढं दास्यत्वाचा जे भाव, अतीव दास्यत्वाचा भाव महाराजांच्या ठिकाणी आहे. हे आपल्याला पाठ असलेली एवढेच प्रमाणात दास्यत्व आहे असं नाही. गाथेमध्ये अशा अनेक प्रमाण आहेत.
जे आपल्याला पाठात नसतील त्याच्यामध्ये महाराजांनी काय केलेलं आहे, दास्यत्वच सांगितलेलं आहे. दास्यत्व एवढं मोठं दास्यत्व कुठून आलं तर इथं जे अधिष्ठान स्वरूप ज्यांचं मंदिर आहे ते कोण आहेत, मारुतीराया. मारुतीरायाच्या बद्दल तुकोबारायांच्या मनामध्ये असा भाव आहे, शरण शरण जे हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्ती क्षेत्रामध्ये तुकोबाराय सांगतात आमच्यासारख्याला भक्तीची वाट दाखवा. आता मारुतीरायाची भक्तीची वाट कोणती, दास्यत्व. हनुमंते निकटपै केले मनोन देखिले रामचरण, नाही का, काय भक्तीच्या त्या वाटा नवविधा भक्तीपैकी दास्यत्व नावाची भक्ती वर्णन करताना मारुतीरायाचं नाव घेतलं नाही तर ती वर्णनच पूर्ण नाही. एवढं मोठा अधिकार दास्यत्व भक्तीचा मारुतीरायाचा आहे. आणि अशा मारुतीरायाला महाराज शरण जातात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि तसाच दास्यत्व भाव तुकाराम महाराजांनी अंगीकृत केलेला आहे. म्हणून प्रस्तुत अभंगामध्ये महाराज असं म्हणतात की हेचे सुख पुढते मागतो आगळे, आनंदाची फळे सेवादान. आम्हाला सेवा द्या. किती वेळ द्या, 9 ते 10 म्हणलं का 11. महाराजांनी 9 ते 11 सेवा मागितली नाही. मग तुम्ही म्हणाल 7 ते 9 मागितली असेल. नाही, जन्म जन्मांतरे तुझाची अंकेला करून विठ्ठला दास ठेवे. सेवा किती वेळ करायची, अनेक जन्मामध्ये आम्हाला तुझी सेवा घडू द्या. करून विठ्ठला दास ठेवी, आम्हाला दास करून ठेवा, असा भाव महाराजांनी व्यक्तित केला. आता गंमत अशी असते, आपण आत्ता एक म्हणतो आणि तो भाव पुढं काही वेळानं, काही दिवसानं, काही काळानं तसाच राहील असं सांगता येत नाही. आत्ता आम्ही म्हणतो या गटाला मतदान देणार आहे आणि ऐन वेळेला कोणाला देईल सांगता येत असं आपला काही तो विषय नाही. पण आपल्या मनाची अवस्था ही चंचल असते. एक भाव व्यक्त केला म्हणून तो शेवटपर्यंत टिकल असं राहत नाही. पहिल्यांदा वाटलं असेल तुम्हाला,
काय महाराज म्हणते तर हार गुणिले 2 तास करेनात का? पण आता वाटत असेल नाही 2चं फार तर 3 झालं, ठीक आहे, लय नको. तो भाव आपल्याला आत्यंतिक शेवटापर्यंत नेता येत नाही आहे. ही आपल्या सर्वांच्या मनाची अवस्था असते. पण महाराजांच्या मनाची अवस्था तशी होईल का? पण महाराजांनी तुम्हा आम्हा करता तशा प्रमाणाची आयोजन केलेलं आहे. म्हणजे महाराजांच्या गाथ्यामध्ये बरेच वेळा असा आहे, मी तर अनाथ अपराधी. आता महाराज काय अनाथ आहेत का, अपराधी आहेत का? पण तो भाव व्यक्त केला तुमच्या आमच्या करता. मूळ भाव महाराजांचा असा आहे, कर्महीन मतिमंद बुद्धी म्हणले तिथं, अशा आहे का? नाही आहे. मुख्य भाव असा आहे, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा नियरा निवाहावा भारम, हा मुख्य भाव आहे. पण इथं म्हणलंय मी तवानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, हे आपल्या करता म्हणलंय. तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. आठवले नाही असं झालंच नाही, त्याला विसरच कधी पडला नाही. मग महाराज म्हणतात, आम्ही व्यक्त केलेला दास्यत्वाचा भाव आमच्या मनामध्ये स्थिर राहायला पाहिजे. त्या दास्यत्वाचा भाव सोडून दुसरा भाव आमच्या मनामध्ये यायला नको. तुझा भाव आड येवोने दी चित्ता करावा अनंता नाश त्याचा. जर दुसरा भाव मध्ये आला, आड आला, तर काय करायचा? नाश. दुसऱ्या भावाचा म्हणजे चुलत मावस असला नव्हे. दुसरा भाव म्हणजे दास्यत्वाचा भाव सोडून जो भाव मनामध्ये निर्माण होईल त्याचा काय करा? एकतर तो होऊ देऊ नका. तुझा भाव आड येऊन येऊ नको, आणि जरी आला तरी करावा अनंता नाश त्याचा नाश करा. आणि आमच्या मनामध्ये असा भाव आला म्हणून आम्हाला शिक्षा द्यायची नाही बरं का. तुम्ही अभय द्यायचं. अभय देवोनी करावे सादर. आणि आम्हाला सतत एकेका क्षणामध्ये तुमचा आठव राहावा, सतत तुमचा आठव राहावा, विसर पडायला नको. क्षण एक किंवा क्षण तो विसर पडोनी दी. एकाही क्षणामध्ये तुमचा विसर व्हायला नको. तुकोबर एका ठिकाणी सांगतात, तुझा विसर न व्हावा. आम्हाला एवढंच दान दे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, सतत तुझा आठव व्हावा, हेच दान द्या. इथेही तेच म्हणलेलं आहे, क्षण एक विसर पडो नेदी. एकाही क्षणामध्ये तुझा विसर व्हायला नको. अभय देऊनी करावे सादर, क्षणेक विसर पडो नेदी. तुका म्हणे आम्ही, तुम्ही एवढं मागायचं, सेवा द्या म्हणायचं, जन्मजन्मांतरामध्ये सेवा द्या म्हणायचं, तुझा आठव राहू द्या म्हणायचं, दुसरा भाव येऊ नको म्हणायचं, आला तर त्याचा नाश करा म्हणायचं. सगळं ओझं जे दिलंय ते सगळं देवावरतीच दिलेलं आहे. देवावरती ओझं द्यायला काही हरकत नाही. देवावरी भार घालून या, असा जर घातला देवावर भार तर मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, असं अनुभूती येते. भार ज्यांच्यावरती घालायचा असतो ते भार पेलण्याकरता समर्थ पाहिजेत. एक तर देवावरती भार घालावा, नसेल तर संतांच्या वरती भार घालावा. तुका म्हणे माझे कैसे तुम्हा संता ओढे, कैसे तुम्हा संता ओढे.
तैसे तुम्हा संता ओझे, किंवा देवावरती भार घालावा. व्यवहार जीवनामध्ये आपण एखाद्यावरती भार देतो, भार म्हणजे ओझं देतो, मग ते जबाबदारीचं देतो किंवा प्रत्यक्ष काही ओझं देतो, त्याला ते ओझं सांभाळलं नाही की ते काय होतो, पडतो. बघा तुम्ही गंमत. अगदी लांबचं सोडून दे, आपलं स्वतःचं वैयक्तिक सांगतो. आपण काही कालांतरानं तरुण असलेली माणसं प्रौढ होतात, प्रौढ असलेली म्हातारी होतात. म्हातारे झाल्यानंतर शरीर धर्म शरीर काही कमकुवत होतं, शरीरामधली हाडं ठिसूळ होतात, गुडघे दुखायला लागतात, गुडघ्यांवरती आपल्या पायांवरती आपल्या शरीराचा भार पेलवला जात नाही. म्हणून हातात काही घ्यावी लागते, काठी. कशासाठी घ्यायची? कुत्रे आणायला नाही, त्याच्यावर काही द्यायचा असतो, भार द्यायचा. अर्थात ती एक कामाकरता घेऊन त्याचा वापर अनेक कामाकरता केला जातो, तो वेगळं, पण मुख्य काम काय? भार घालायचा. आता भार घालायचं ठरलंय, चालता येत नाही असं झालंय, तर काठी घ्या, तयावरी भार. वाहू हा संसार देवाबाई, जो समर्थ आहे त्याच्यावरती भार घालायचा. तर काठी घेतली आपण. आता कशी घ्यावी लागते? आपल्या शरीराच्या मानानं ती काठी पाहिजे. समजा माझ्यासारखा एखादा चांगला धष्टपुष्ट मनुष्य आहे आणि वाऱ्यानं हलणारी काठी मी जर टेकायला घेतली तर कसं होईल? काय होईल? काठी काय होईल? काठी मोडणार. काठी मोडल्यावर मी उभा राहिला असं वाटते तुम्हाला? कारण उभा राहता येत नाही म्हणूनच ती घेतली होती. याचा अर्थ काठी मोडल्यावर मी काय होणार? पडणार. मी पडल्यावर अजून काय मोडणार? हाडं. म्हणजे एकंदरीत चुकीच्या जागेवर भार दिला, चुकीच्या ठिकाणी भार घातला की अशी अवस्था. तसं तुकाराम महाराजांनी जिथं भार घातला, हे सगळे अभंगात सगळं जे काही काम लावलं हे देवालाच सांगितलं. असं करा, तसं करा. म्हणजे बघा तुम्ही पहिल्यापासून आम्हाला काय द्या, ह्याची सुखबुडती मागतो आगळे, आम्ही तुमच्यासमोर मागायला आलेलो आहे. आनंदाची फळे सेवादान, सेवेचं दान द्या. जन्मजन्मांतरे तुझा चैन केला, आम्हाला अनेक जन्मामध्ये तुमचा अंकित असलेला दास बनवून घ्या. एकाही क्षणामध्ये तुमचा विसर होऊ देऊ नका. आम्हाला दुसरा भाव निर्माण होऊ देऊ नका. झाला तर त्याचा नाश करा, त्याच्याबद्दल आम्हाला अभय द्या. आणि असं एवढं सगळं आम्ही तुमच्याकडे का मागतोय? तर आमच्याकरता तुम्ही कल्पतरू आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू करू. असं सगळं ओझं जे सांगितले ते देवाकरताच सांगितलं. त्याचं कारण आहे, तैसा बुद्धिवाच्या काय, जो माते आश्रवुनी ठाये, तो निषिद्धेही विपाये कर्मे करू. भगवंताचा आश्रय केलेल्यानं त्याचं सगळं तो वाहतो. योगक्षेम वहाम्यहम, योगक्षेम त्यांचा जाणे, जडभारी वाट दावी कर धरोनिया. म्हणून असा देव असल्या कारणानं सगळं ओझं महाराजांनी देवावर दिलं आणि देवाला सांगितलं, आमच्याकरता तुम्ही कल्पतरू आहात. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू, मी देते कल्पतरू पुरवेशी. जन्मजन्मांतरे तुझा चैन केला, करून विठ्ठला दास ठेवी. सांगा.
जन्मो जन्माकारी तुझाच अंतिरा जन्मो जन्माकारी तुझाच अंतिरा पुढची मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरे तुझा चंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी. प्रत्यक्ष महाराजांनी इथं असं सांगितलं की देवा आम्ही तुम्हाला मागणार आहे
असं सांगून काय केलेली आहे, मागणी केलेली आहे. मागणी केलेली आहे म्हणजे महाराजांना देवासमोर काहीतरी घ्यायचं आहे, देवाकडून काहीतरी इच्छा आहे आणि ती इच्छा आहे असं सांगून सवरून महाराज म्हणतात ह्याची सुख पुढती मागतो आगळे. वेगळं आहे, आगळं म्हणजे काय, वेगळं. जे मी मागणार आहे ते काय आहे, वेगळं आहे, असं सांगून मागणी केलेली आहे. सरसकट प्रत्येक वेळेला असं घडत नाही आपल्या बाबतीत. आपल्याला काही वेळेला काही गोष्टीचं प्राप्तव्य व्हावं असं वाटत असतं, पण आपण ते सांगत नाही, मागत नाही. बरोबर आहे का? आणि आपण मागत नाही याचा अर्थ आपल्याला नको आहे असाही नाही. एखादा मनुष्य कधी नव्हे ते महाराजाबरोबर बाहेर गावी जातो आणि पंक्तीमध्ये जेवायचा प्रसंग येतो. पंक्तीमध्ये बसल्याच्या नंतर कधी नव्हे ते पंक्तीत जेवणारी माणसं असतात, ते काही कोणाला काही मागत नाहीत बरं का. इकडं भात येऊ द्या म्हणजे वरीचा, आज एकादशी आहे, इकडे साबुदाणा आणा असं मागत नाही. म्हणजे त्याला नको आहे असं आहे का, पाहिजे पण मागणार. इकडे ज्या वेळेला क्रमांकानं वळीनं येईल त्यावेळेला आपलं बघू तिथं आल्यावर. कारण का, ते सवयीचा नाही. आपल्यासारखा रोज नवीन गावाला फिरून निरडावलेला माणूस पहिला इकडं आणा म्हणे, मग नंतरचं नंतर बघू तिकडं. म्हणजे एखादा मनुष्य मागत नाही याचा अर्थ त्याला नको आहे असा होत नाही. म्हणून देव सुद्धा भक्तांनी मागतात का नाही तर भक्त मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून काही न मागती. मागतील म्हणून देव त्यांच्या मुखाकडे पाहतात. मागण्याच्या सपा हे मुखाकडे चिंतल्या रोकडे मनोरथ. मागत नाहीत म्हणून चिंतल्या रोकडे मागत नाही त्याचा अर्थ नको आहे असं नसतं. म्हणून त्यांच्या मनात काही इच्छा आहे का, अशा मनोरथाचा धांडोळा देव घेतात आणि मनोरथाची सुद्धा काय करतात, पूर्ती करतात. मनामध्ये असणारी इच्छा त्याला काय म्हणलेलं असतं, मनोरथ. चिंतल्या रोकडे मनोरथ. महाराजांनी सांगितलं चित्तीजे धरावे तुका म्हणे दाशी पुरविता होशी मनोरथ. अशा मनोरथाची सुद्धा तो पूर्ती करणारा आहे. म्हणून तुकाराम महाराज त्याच्या समोर स्पष्ट शब्दात सांगतात, मागतो. काय मागतो, हेची सुख पुढती मागतो. काय मागायचं आहे, सुख. कोणाला मागायचं, ज्याला सुख देण्याचं सामर्थ्य आहे त्याला मागायचं. बरोबर आहे का? तुमच्या भागामध्ये यायचं आणि तुमच्या भागामध्ये किंवा तो एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तिथं जे उपलब्ध असेल ते मागितलं तर मिळेल. आजच्या दिवशी आमच्यासारख्या एखाद्या वारकऱ्याच्या घरला यायचं आणि पुरणपोळी मागायची, त्याला चपले नाही आपण मिळणार, उद्या मिळेल सकाळी. म्हणजे करा म्हणत नाही बरं का, मी सहज सांगतो. नाही तर तुम्ही म्हणाल महाराजांनी उद्या काय करायला सांगितले, तसं काही नाही. तर जिथं जे मिळेल तिथंच ते मागावं. जिथं जे आहे देण्याचं नुसतं असून नाही, देण्याची इच्छा आहे तिथं ते मागितलं तर इच्छा पूर्ण होईल आपली. तसं सुख परमात्मा पंढररायाकडे आहे का, नवे नवे तोच सुख आहे. सुख नाम आहे, सुख रूप आहे, सुख स्वरूप आहे, सुख निधी आहे, सुख सागर आहे, सुख आगर आहे. सर्व सुखाचे सगळं सुख म्हणलं तरी सगळ्या संज्ञा त्याच्याकरताच आहेत. आणि मग तिथं सुख मागायला हरकत नाही. पण पुढं ती मागणार आहे म्हणतात, पण मागतो आगळे. काय मागितलंय तर आनंदाची फळे सेवादान. सेवा द्या म्हणतात, सेवा. दास्यत्व मागितलं. किती काळापुरतं मागितलं तर जन्म जन्मांतरे, अनेक जन्मामध्ये तुमचं दास्यत्व द्या. दास्यत्व देण्यामध्ये घेण्यामध्ये एवढं काय आहे तर महाराजांनी दासांचं वर्णन करणारा एक अभंग सांगितला. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता, नाही तया
दासत्व एवढं मोठं असतं की हरी तैसे हरीच्या दासांना याच्यापेक्षा मोठी उपमाच देता येत नाही. सगळं उच्च उपमा हरी तैसे हरीचे, याच्यापेक्षा मोठं काय सांगायचं. नाही तया भयमोह चिंतास होनी राहती उदास, बळकट कस भक्तीची. नाटातला अभंग आहे. पूर्ण अभंगामध्ये जरी बघून घेतलं आपण, धरुणी पाय त्यजले जन नलगे मान, मृतिका धन कंठी नामामृतपान, नलगे आनायशे झाली. वाव तरी उदंडची पोटी, धीर सिंधू ऐशे जगजेठी, काम क्रोधा न सुटे मिठी, गिरे तरी वेठी राबवती. बलवान आहेत, बळ तरी नागवती काळा. पण दुसऱ्या बाजूला लीन आहेत, लीन तरी सकाळाची आतळा. आणि एका बाजूला उदार तरी देहाशी सकाळा, जाणून निकाळा सर्व नेनते. आणि अशा असल्या कारणानं संसार तो तयांचा दास, मोक्ष तो पाहत सेवास. आणि रिद्धी सिद्धी देशवटा त्रास, न शिवतियास वैष्णवजन. जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे, आपत्यान दिशे पारिखे. तुका म्हणे अखंडित सुखे, वाणी वदे मुखे प्रेमामृताची. जे सतत प्रेमामृताची वाणी अखंडित सुख श्रवण करतात, म्हणजे सतत भगवत नामचिंतन करतात. प्रेमामृत नामामृत असं भगवंताच्या नामाकरता शब्द आहेत. परमामृत परमामृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी. सकळ हे तेथे वळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या. असं दासांचं वर्णन आहे. म्हणून दास होण्यामध्ये मोठी धन्यता आहे. आणि दास होण्यातला सर्वोच्च आनंद असा आहे की देव मात्र काय करतात, दास्य करी दासाचे. हा सगळ्यात मोठा उच्च स्थानाचा अधिकार दासांचा आहे. आणि म्हणून दास होण्यामध्ये विशेष धन्यता आहे. म्हणून महाराज म्हणतात, जन्म जन्मांतरे तुझाचे अंकिला, करुण विठ्ठला दास ठेवी. एका ठिकाणी महाराजांनी सांगितलं, तुमच्या दासाच्या घरी आम्हाला जन्म द्या. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे. म्हणजे आम्हाला काय व्हावायचं आहे, दास व्हायचं आहे. कारण दासाच्या घरी जन्म घ्यायचं म्हणजे काय व्हायचं, दास व्हायचं. इथं प्रत्यक्ष म्हणलं, जन्म जन्मांतरे तुझाच्या अंकीला करुण विठ्ठला दास. इथं वर पाहता आपल्याला एकच मागणी दिसू शकते, आम्हाला तुमचा काय व्हायचं आहे, दास. किती जन्मामध्ये व्हायचं आहे, अनेक. हे वर पाहता आपल्याला एखाद दुसरं वाटेल, पण हे एखाद दुसरं नाही आहे. ह्याच्या अंतर्भूत अनेक मागण्या आहेत. तुमचा दास व्हायचा ही पहिली मागणी. त्याच्याकरता काय व्हायला पाहिजे, हे मनुष्य देह मिळाला पाहिजे, ही दुसरी मागणी. या भूलोकामध्ये मिळाला पाहिजे, मनुष्य देह मिळाला पाहिजे, तुमच्या दासाच्या घरी मिळायला पाहिजे, तुमचा दास व्हायला पाहिजे. आणि 1-2 जन्म नव्हे, अनेक जन्म, जन्म जन्मांतरे याजसाठी देवा. कशा करता, तुझी चरण सेवा साधावया. भगवंताला सांगितलं की आम्हाला तुमची चरण सेवा करण्याकरता जन्म घ्यायचा आहे. सुखे घेऊ जन्मांतरे, इथं यायचं आहे आम्हाला. म्हणजे त्याच्या अंतर्भूत एवढ्या अनेक मागण्या आत त्याच्या आहेत. वर पाहता आपल्याला वाटतं जन्म जन्मांतरे तुझाचे. महाराजांचं बुद्धी आहे ती, एका मागं अनेक मागण्या लपलेल्या आहेत. एक दृष्टांत तसं बरेच वेळा तुम्ही ऐकला असेल. एक जन्मांध मनुष्य आहे, म्हणजे जन्मापासून त्याला दृष्टी नाही आहे. आणि देव समोर उभे. देवाने म्हणावं काय पाहिजे,
काय मागितलं असेल त्यानं आपल्या बुद्धीने सांगा बरं. जन्मांध आहे, दृष्टीच नाही, तर काय मागितलं असेल? देव उभा आहेत म्हणल्यावर काय मागितलं असेल? डोळे मागितले असतील का नाही? हे आपली बुद्धी असते. पण तो हुशार होता, आपल्यासारखा मध्यम बुद्धीचा नव्हता. त्याने काय मागितलं? प्रत्यक्ष देणारा दाता मोठा, तोची एक दानशूर दाता समोर आहे. मग त्याच्यासमोर मागताना काही हलक्यात मागायचं कामच नाही, कारण तो देतो म्हणलायच, उभारच आहे समोर. तर त्या अंध व्यक्तीनं देवाला मागितलं, म्हणले मला माझ्या नातवाच्या डोक्यावरती छत्र चामर असं सगळं धरलेलं पाहायचं आहे, माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे मला. देव तथास्तु करतात. आता हे आपल्याला वरकरणी पाहता एकच वाटेल. याच्यात किती मागणी आहेत मी सांगतो, तुमचं तुम्ही मोजा. डोळ्यांनी पाहायचं आहे म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला काय पाहिजे? डोळे पाहिजे. त्याच्यानंतर कोणाच्या डोक्यावरती धरायचं आहे? नातवा. आता नातवाच्या म्हणजे ह्याचं पहिला काय झालं पाहिजे? बघा बाबा, ह्याचं काय झालं पाहिजे? का झालेलं नाही? आंधळ आहे. दृष्टी आली, मग काय झालं पाहिजे? विवाह झाला पाहिजे. विवाह होऊन थांबेल का? पुत्र संतती झाली पाहिजे. पुत्र संतती होऊन मागणी संपली का? नाही. त्या पुत्राचं काय झाला पाहिजे? विवाह झाला पाहिजे. तिथं थांबते का? त्याला काय झाला पाहिजे? पुत्र झाला पाहिजे. मग त्याला काय म्हणायचं? नात. त्याच्या डोक्यावर काय धरायचं आहे? छत्र, छत्रचामर वगैरे वगैरे. छत्रचामर हा कुणाचा लवाजम्यातला गोष्ट आहे? राजाचा. नातू राजा झाला पाहिजे. नातू कसा राजा होईल? मध्येच उठून नातूला राजा करतील का? नाही करत महाराज. नातू राजा झालेलं बघायचा, याचा अर्थ नातूला राजा करण्याकरता नातूचा बाप ह्याचा मुलगा काय पाहिजे? राजा पाहिजे. म्हणजे ह्याचा मुलगा काय पाहिजे? राजा. ह्याचा मुलगा मध्येच कसा राजा होईल? तर त्याचा बाप राजा पाहिजे. म्हणजे कोण? हा स्वतः. आता तुम्ही म्हणाल ह्याला मध्येच कसा राजा करतील? अहो देव उभा म्हणल्यावर करतील. म्हणजे हा राजा झाला पाहिजे, असा सगळा प्रकार आहे. आणि एवढं मर्यादित नाही, हा राजा झाला पाहिजे, आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, एवढीच मर्यादा नाही याच्यात अजून एक बारीक गोष्ट आहे. एवढा नातू होऊन नातू राजे पदावर बसूपर्यंत हा जिवंत पाहिजे, एवढं आयुष्य पाहिजे. तसं महाराजांनी केलेली मागणी अनेक जन्म पाहिजे, तुझ्या दासाच्या घरी पाहिजेत, सात्विक वृत्तीमध्ये तुझी सेवा करता यावी, प्रारब्धवशामध्ये आम्हाला तू सेवा प्रदान कर, आम्हाला सेवेचं दान दे, असा अनेक इच्छा महाराजांनी याच्यामध्ये सांगितल्या. आणि एवढ्या सगळ्या इच्छा सांगून महाराजांनी असं देव आमची इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू आहे असं का म्हणलं? तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरविशी. देवाला कल्पतरू म्हणलं. कल्पतरू म्हणजे कसा असतो? कल्पतरू खाली फळे येती मागितली, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा, जो जी म्हणेल ते, कल्पना करेल ते, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडीची धनी पुरेशी. म्हणेल ते, कल्पना करेल ते पूर्ण होतं, त्याला काय म्हणलेलं आहे? कल्पतरू म्हणलेलं आहे. आता तुमच्या मनामधली जी कल्पना आहे ती जर पूर्ण केली तर तुम्ही मला कल्पतरू म्हणाल का? आता मला माहिती आहे तुमच्या मनातली कल्पना काय आहे. कधी एकदा माऊलीचं भजन होईल, कधी एकदा तुकोबारायचं भजन होईल, आणि कधी एकदा आरती होईल, ही तुमची कल्पना आहे. त्याला थोडासा वेळ आहे, अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. तर कल्पतरू म्हणजे काय? एक निर्जन वनामध्ये मनुष्य रस्ता चुकला, पायामध्ये चपला नाहीत, डोक्याला काही मुंडासं नाही, अतिशय अशा निर्जन वनामध्ये रस्ता चुकला, चालून उन्हाळ्यामध्ये चालून खालून जमीन पडायला लागली, वरून सूर्य आग ओकायला लागलेला आहे, अशी अवस्था निर्माण झाली. जिथं जायचं होतं तिथं दुपारच्या आत पोचणार होता, त्यामुळे तिथं गेले जेवायचं होतं, त्यामुळे शिदोरी पण बरोबर नाही, आणि रस्ता चुकला. निर्जन वन, एक झाड दिसलं, त्या झाडाखाली बसला. ते झाड कशाचं होतं?
म्हणजे ते झाड नव्हतं, ते काय होतं, कल्पतरू होतं. कल्पतरू यात पुन्हा झाड म्हणायची गरज नाही, तरू म्हणलेलं आहे त्यात, कल्पतरू होतं. आणि त्या कल्पतरू खाली बसला. त्याच्या मनामध्ये कल्पना आली, आता आपण रस्ता चुकलेलो आहे, पोचायचं होतं वेळेत, पण तिथं गेल्यावर जेवायचं होतं, जेवणाच्या वेळेपर्यंत पोचणार होतो, पण रस्ता चुकली, जेवणाची वेळ टळलेली आहे, आता भूक लागलेली आहे, तिथं काही पोचत नाही लवकर, तहान लागलेली आहे, अशी सगळ्या कल्पना मनामध्ये गोंगाट करायला लागल्या. का तहानेची कल्पना केली की कल्पतरू असल्या कारणानं पाणी उपलब्ध झालं. किती वेळ कसं पाणी झालं उपलब्ध, ते असं प्लास्टिकच्या बाटलीतलं नाही, अतिशय चांदीचं भांडं, वर त्याला चांदीचा तांब्या, त्याच्यावरती फुलपात्र चांदीचं झाकलेलं भांडं, अतिशय थंड पाणी. थंड म्हणजे दात कळकतील असं नाही, तेवढं जेवढं गरजेचं आहे तेवढं थंड. त्याला चांगला वास, त्याच्यात काय घातलेला, वाळा घातलेला. वाळा कशात टाकायचा असतो, पाण्यात वाळा टाकायचा असतो. त्याच्यानं दोन काम होतात, गाळ एका ठिकाणी बसतो आणि पाण्याला काय होतो, सुगंध येतो, असा वाळा असतो. वाळा आणि भाताची गंजी यात थोडासाच फरक असतो. कधीतरी भाताची गंजी टाकचाल वाळा म्हणून, ते कुजून जाईल त्याच्यात, वाळा सहसा लवकर कुजत नाही. असा वाळा घातलेलं, चांगलं पाणी मिळालं, चांगलं पाणी पिला. आता पाणी पिल्यानंतर शांत बसायला पाहिजे, पण माणसाचं मन असं असतं, एक मिळालं की दुसरं झालं की तिसरं झालं की चौथं, कितीही सांगा ते काही थांबत नाही. पाण्याची कल्पना करता बरोबर पाणी मिळालं, त्याला आश्चर्य वाटलं आणि मग त्याच्या लक्षात आलं आता भूक सुद्धा लागलेली आहे. अशी कल्पना केली की पंचपाक्वान्नाचं ताट जेवला. जेवल्याबरोबर त्याला मनामध्ये कल्पना आली, आज आपण येताना चप्पल घातली नाही, डोक्याला काही मुंडाचं फेटा नाही, अंगावर उपरणं नाही, कुठं पडलं काय माहिती, आणि अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये आपण इथं आलेलो आहे. एवढं खूप जेवण झालेलं आहे, थंडगार पाणी पिलेलं आहे, पोटामध्ये चालल्यामुळं सगळी पोटात भर पडली, दमून गेल्यामुळं आता डोळ्यावरती तार यायला लागलेली आहे, काय त्याला काय म्हणतात, ग्लानी यायला लागलेली आहे. आता थोडंसं पडायला पाहिजे, उपरणं आणलं असतं तर बरं झालं असतं, थोडं टाकून काय झालं असतो, झोपलो असतो, अशी कल्पना केली. आता झोपण्याची कल्पना केल्यामुळं, कल्पतरू असल्यामुळं काय झालं, तिथं शय्या तयार झाली. कशी, अशी खडकबिडकाची नाही, वेडी वाकडी शय्या नव्हे, अतिशय मऊ उबदार मखमली रेशमी शय्या, ज्याच्यावरती झोपल्यानंतर लगेच झोप लागावी अशी शय्या तयार झाली. त्या शय्येवरती झोपला बरं का. आता झोपून तरी बाबानं गप बसायचं आहे का नाही, झोपला ते झोपला. आणि त्याच्या मनामध्ये पुन्हा एक विचार आला, आपण एकतर रस्ता चुकलेलो आहे, हे वन आहे म्हणजे जंगलात आलेलो आहे, इथं कुणी जवळ माणूस दिसायला, म्हणजे औषधाला माणूस दिसलं नाही, म्हणजे इथं हिंस्र प्राणी पशु असणार, आणि माझ्यासारख्या एखाद्या माणसाचा वास आल्यावर इथं वाघ बी आला तर कसं होईल. आपल्याला झोप लागल्यावर काय केली, कल्पना, आणि तिथं काय आहे, कल्पतरू. मग काय आला, झालं, संपलं इथं दृष्टांत. याला काय म्हणलेलं आहे, कल्पतरू असं म्हणलेलं आहे. मग आमच्या करता तू कल्पतरू आहेस, तुकाराम महाराज म्हणतात देवाला. तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवेशी. आम्ही म्हणजे कोण, म्हणजे आम्ही म्हणजे एक आदरार्थी एक वचन नाही. बरीच लोक म्हणतात आम्ही आलेलो असतो एकटाच बरं का, पण काय म्हणायचं, आम्ही स्वतःला आदरार्थी अनेक वचन वापरण्याचा प्रघात आहे बऱ्याच वेळा. तसं महाराज म्हणतात का, तसं म्हणत नाहीत. आम्ही म्हणजे मग दुसरा एक प्रकार असतो, आम्ही म्हणजे आमच्याबरोबर, म्हणजे आम्ही म्हणजे एकटा नाही, असे अनेक जण आहे, म्हणून आम्ही काय म्हणतो त्याला, आम्ही सगळे, असं आम्ही. मग तुम्ही जे म्हणताय, तुम्ही जो तुमच्याबरोबर जे ज्यांच्यात तुमची गणना करताय किंवा तुमच्याबरोबर ज्यांची गणना करताय, असे आम्ही म्हणजे नेमकी तुम्ही कोण, ज्यांची इच्छा कल्पतरूप्रमाणे पूर्ण करतोय देव, असे आम्ही कोण. आम्ही म्हणजे कोण याचा अर्थ बघत असताना तुका म्हणे, आम्ही असं म्हणतात, आम्ही म्हणजे कोण याचा अर्थ बघायचा असेल तर जे ते ते कल्पतरू पुरविशी, अशा कल्पतरूप्रमाणे इच्छापूर्ती ज्यांची देव करतात तो आम्ही. आणि देव कोणाची इच्छा पूर्ण करतात, मग अशी प्रमाण सांगून आलो मी. तुका म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू, याचं आम्ही म्हणजे कोण, तर चित्ती जे धरावे, तुका म्हणे, दासी पुरविता होशी मनोरथ.
दासांनी चित्तामध्ये जी धरावं ते मनोरथ पूर्ती करणारा आम्ही म्हणजे कोण? दास. ते कधी ठरलं? मागणीच ती आहे, तुझा चंकीला करुणे विठ्ठला दास ठेवी. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर
तेते कल्पतरू तेते कल्पतरू तेते कल्पतरू तेते कल्पतरू पूरा देते पूरा देते कल्पतरू पुरवीची तेते कल्पतरू पुरवीची तेते कल्पतरू तेते कल्पतरू पुरवीची तेते कल्पतरू पुरवीची